झी 24 तास एक पाऊल पुढे। परभणी महापालिकेसाठी मत मागायला गेलेल्या अजित पवारांची चांगलीच पंचायत झाली। वीज देऊ, भारनियमनातून तुमची सुटका करू अशी खणखणीत आश्वासनं ऊर्जा मंत्री अजित पवार देत असतानाच वीज गायब झाली आणि शेवटी अजित पवारांनाच बॅटरी घेऊन वाचण्याची वेळ आली। विजेच्या संदर्भातलं तर सुरेशराव ते डिपार्टमेंटच माझ्याकडे, त्याच्यामुळे चांगल्या पद्धतीने भारनियमनातनं या सगळ्या परिसराला दूर करण्याच्या करता ट्रान्सफॉर्मर असतील, काही ठिकाणी अंडरग्राउंड केबल टाकण्याचं काम असेल, काही ठिकाणी सबस्टेशन उभं करण्याचं काम असेल, गोरगरिबांना पैसे विजेच्या करता भरले की ताबडतोब वीज कनेक्शन देण्याच्या संदर्भातलं काम असेल, त्याही कामामध्ये आम्ही तुम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी मदत करू। परभणी महापालिकेच्या सुमनताई गव्हाणे विद्यालयातल्या प्रचार सभेत अजित पवारांनी असं खणखणीत आश्वासन दिलं आणि विजेचं आश्वासन देताच सभेत झाला अंधार। खुद्द ऊर्जा मंत्र्यांनाच लोड शेडिंगचा हिसका बसला। ऊर्जा मंत्र्यांच्या सभेतच बत्ती गुल झाल्यानं आयोजकांची एकच धावपळ उडाली। वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांना फोन लावण्यासाठी कुजबूज सुरू झाली। पोलिसांकडे बॅटऱ्याही नव्हत्या। मग माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकरांनी धावाधाव करत कुठून तरी बॅटऱ्या आणल्या आणि ऊर्जा मंत्र्यांनाच बॅटरीच्या उजेडात भाषण वाचण्याची वेळ आली। त्यामुळे आता तरी अजितदादांना सर्वसामान्यांची लोड शेडिंगची व्यथा कळली असेल अशी अपेक्षा आहे। झी 24 ताससाठी परभणीहून कल्पना मुंदडासह ऋषी देसाई, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।